तुकाराम मुंढे प्रशासनातील एका असा अधिकारी ज्याचे नाव ऐकताच सर्व भ्रष्ट प्रवृत्तींना धडकी बसते। या अधिकाऱ्याला सेवेत रुजू झाल्यापासून काँग्रेस काळात अनेक बदल्यांना सामोरं जावं लागलं, पण देवाभाऊ कायम तुकाराम मुंढेंच्या पाठीशी राहिले। त्यांच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळातच तुकाराम मुंढेंना सर्वाधिक कार्यकाळ मिळाला। उद्धव ठाकरेंनी युती सरकारमध्ये असताना मुंढेंच्या बदलीसाठी दबाव आणला। आता बातमी नवी मुंबईतनं आयुक्त तुकाराम मुंढेंची नवी मुंबईतनं उचलबांगडी करण्याकरता मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची तयारी आता करण्यात आलेली आहे। लोकप्रतिनिधींचा आदर ठेवा अन्यथा कायदा बदला असं उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केलेलं आहे। त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या सगळ्यांच्या भावनांचा तुम्ही आदर करा, नाहीतर मग हे कायदेच काढून टाका। एवढंच नव्हे तर स्वतः मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना अनेक महिने नियुक्ती दिली नव्हती। आता तुकाराम मुंढेंना अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाची जबाबदारी मिळाली आहे। पदावर रुजू होताच त्यांनी जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अनेक औषध कंपन्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे। सर्व अधिकाऱ्यांना धाडी टाकण्याचे निर्देश दिले। 3च दिवसात 30हून अधिक ठिकाणी धाड टाकून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या आधीच्या नियुक्तीत म्हणजेच दिव्यांग कल्याण विभागातही त्यांनी आपल्या कामाचा धडाका दाखवला होता। बोगस दिव्यांग प्रमाणपत्र रद्द केली होती। अशी प्रमाणपत्र सादर करून शासकीय नोकरी मिळवणाऱ्यांना निलंबित केलं होतं। देवाभाऊ कायमच उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले। मग त्या अश्विनी भिडे असो की तुकाराम मुंढे, पारदर्शक कारभार हाच देवाभाऊ सरकारचा मूलमंत्र आहे।